नमस्कार, अंजली किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी तुम्हाला आज दाखवणार आहे मेथीचे पराठे। तर त्याचं हे साहित्य घेतले, हे बघा तुम्ही। इथं मी बारीक चिरून मेथी घेतली एक मोठी वाटी भरून। इथं गव्हाचं पीठ घेतलं एक मोठा कटोरा, थोडंसं डाळीचं पीठ लागणार आहे आपल्याला। पांढरे तीळ आहेत। इथं वाटण्यासाठी मी आलं, लसूण, मिरच्या आणि जिरं घेतलेत। मीठ घेतलंय चवीनुसार आपल्याला। तेल घेतलंय, थोडी वाटलं तर कोथिंबीर आपण टाकू शकतो त्यात, म्हणून कोथिंबीर घेतली। हिंग घेतलाय थोडा, आपल्या आवडला तर टाका आवडीप्रमाणे। इथं हळद घेतली, इथं लाल काश्मीरी मिरची घेतली, इथं गरम मसाला आहे, धना पावडर आहे आणि पाणी, आणि हे थोडंसं आपल्याला दही लागणार आहे ते आपण घेतले। तर आता ही बारीक चिरलेली मेथी आपण सगळ्यात आधी परातीत घेऊया। छान अशी एकदम बारीक चिरून घ्यायची तिला मस्त। असा मस्त हा भरडा काढून घेतलाय मिरचीचा, जिरं आणि लसूण आलं ह्याचा। आता आपण टाकते ह्याच्यामध्ये धने पावडर टाकते, गरम मसाला पण थोडासा लागणार आहे आपल्याला, थोडीशी लाल मिरची पावडर आहे ती टाकली। त्यानंतर टाकते मी हे थोडंसं डाळीचं पीठ, हे आपलं गव्हाचं पीठ। इथं पांढरे तीळ आपले, आणि हे चवीनुसार मीठ टाकते। हिंग टाकते आपल्या आवडीनुसार टाका, तुम्हाला आवडला तर टाका, नाही तर नका टाकू। आणि हे दही आपल्याला लागणार आहे पराठ्यांसाठी। थोडीशी कोथिंबीर आपण मळून घेऊया। टाकते लागेल तसंच आपण पाणी टाकणार याच्यामध्ये। हे पीठ मळून झाले छान, मला तुला मस्त मळून घ्यायचं। तेल टाकते थोडंसं, असं पीठ मळून घेतलंय मस्त। आता पीठ अजून एकदा आपण मळून घेऊया छान। एकसारखे गोळे बनवून घेऊया आपण सगळ्यात आधी। गोळे बनवून घेतलेत आधी। आता आपण इकडे तवा तापायला ठेवलेला आहे मी आधीच, लाटायला घेऊया। वरतून थोडेसे तीळ टाकलेत मी।
छान भाजून द्यायचा. आजपर्यंत भाजला पाहिजे आपला पराठा मस्त. मस्त आपला भाजून झालाय. काढून घेते मी. मेथीच्या पराठ्यांचा वास किती छान येते. मस्त सुटलाय वास बघ. मस्त आता हा भाजून झालाय आपला. दुसरा पण काढून घेते मी. असे आता मी सगळे बनवून दाखवते तुम्हाला. तर अशा पद्धतीने मी हे पराठे बनवलेत. त्याच्यासोबत हे दही आणि लोणचं घेतलंय. गरम गरम खूप छान लागतात. करून बघा तुम्ही. आपण त्याच्यावर आता मस्त असं बटर टाकूया सगळ्यांवर. मी केले ह्या पद्धतीने. तुम्ही पण घरी मेथीचे पराठे करून बघा कसे लागतात ते. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.